ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेथे प्रभू येशू ख्रिस्ताचं वास्तव्य आहे आणि अस्तित्व आहे, जेथे जेथे प्रभू येशू ख्रिस्ताने पाऊल ठेवलं ती जागा पवित्र झाली. ज्या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश झाला ते गाव धन्यवादित झालं. आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला, ज्यांची भेट थेट प्रभू येशू ख्रिस्ताची झाली, त्यांच्या जीवनामध्ये खोलवर परिणाम झाला. त्याचं जीवन बदलून गेलं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्पर्श करून नवीन्य निर्माण केलेलं होतं, नवीन चैतन्य निर्माण केलेलं होतं. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची भेट अशा दोन व्यक्तीशी होत आहे की त्याचं संपूर्ण जीवन प्रभू येशू ख्रिस्त बदलत आहे. एक म्हणजे एक ऑफिशियल, रोमन ऑफिशियल सोल्जर की ज्याची एकुलती एक प्रिय मुलगी मरण पावलेली होती. विचार करा, ज्या व्यक्तीची, त्या वडिलांची एकुलती एक प्रिय मुलगी, लहान मुलगी आजाराने त्रस्त आहे, मरण पावलेली आहे, त्या वडिलांची काय दशा झाली असेल. परंतु हा रोमन ऑफिशियल हा अविश्वासून होता. त्याच्या मनामध्ये एवढा दृढ विश्वास होता की तो थेट प्रभू येशूचा शोध घेत प्रभू येशूच्या पावलासमोर नतमस्तक होतो. एक मोठा रोमन सम्राट, अधिकारी, उच्च अधिकारी, सेनापती गुडघ्यावरती येतो, त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर नम्र बनतो व सांगतो की प्रभूजी, माझ्या घरी या आणि माझ्या मुलीला स्पर्श करा, तिला मरणातून उठवा. काय तो दृढ विश्वास! त्याला ठाऊक होता की मृत्यूनंतर व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. परंतु या रोमन सम्राटचा एवढा विश्वास होता, सेनापतीचा एवढा विश्वास होता की हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने माझी मुलगी जिवंत होणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीच्या केवळ विश्वासाकडे नाही तर नम्रपणाकडे पाहतो. त्याच्या घरी येऊन त्या मुलीला नवीन जीवन देतो. आणि वाटेवर असताना एक स्त्री जी 12 वर्ष रक्तस्रावाने पडीत झालेली होती, अनेक वैद्याकडे जाऊन देखील तिला कोणीही बरं केलेलं नव्हतं, ती नेहमी मनामध्ये म्हणत असे की जर माझ्या प्रभू येशूची भेट झाली तर मी त्याच्या वस्त्राला शिवेल आणि वस्त्राला शिवल्यानंतर सुद्धा माझा आजार बरा होईल असा माझा दृढ विश्वास आहे. अशी ती स्त्री आपल्या मनामध्ये आणत होती. आणि नक्कीच तिची भेट प्रभू येशू ख्रिस्ताची होते. आणि प्रभू येशूच्या मागे चालत असताना त्याच्या वस्त्राला ती स्पर्श करते. आणि काय चमत्कार! 12 वर्ष रक्तस्रावाने त्रस्त असली बाई, ती स्त्री पूर्णपणे शुद्ध होते. या दोघी चमत्काराद्वारे आपल्याला दिसून येते की तेथे प्रभू येशू ख्रिस्त आहे, तेथे दैविक शक्ती आहे, तेथे चमत्कार आहे, तेथे सामर्थ्य आहे, तेथे सौंदर्य आहे आणि तेथे नवजीवन आहे. या दोन्ही चमत्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपला एक नवीन संदेश देत असतो की तो कधीच आपल्या मुलांना विसरत नसतो. जेव्हा आपण विश्वासाने मागतो तेव्हा नक्कीच परमेश्वर तेथे हजर असतो. परंतु हा चमत्कार होण्यासाठी एक वे ट्रॅफिक महत्वाचा नाही किंवा एका हाताने टाळी वाजणे गरजेचं नाही, तर आपला दोन्ही हाताची गरज आहे. म्हणजे दुसऱ्या दोन्हीकडून सपोर्ट असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा साथ असणारच आहे, परंतु आपला देखील रेस्पॉन्स, आपला देखील प्रतिसाद, आपला देखील विश्वास असणे गरजेचं आहे. जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचे स्पर्श आणि मनुष्याचं विश्वास याचं जेव्हा मिलन होते तेव्हा जीवनाला कलाटणी मिळत असते. या दोन व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी मिळाली कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे प्रवेश केला आणि त्यांचा तिथे चमत्कार झाला, कारण त्यांचा तिथे विश्वास होता. आपण देखील आपल्या जीवनामध्ये दृढ विश्वास बाळगूया की एक ना एक दिवस परमेश्वर नक्की आपला स्पर्श करणार आहे. एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच परमेश्वराचा अनुभव येणार आहे. परमेश्वराकडे जाऊया, त्याच्या दैविक शक्तीचा अनुभव घेऊया. आणि जो चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये झालेला होता तो नक्कीच चमत्कार आपल्या जीवनामध्ये देखील होईल.